कुख्यात गुंड बंडू आंदेकर याने उभारलेल्या अनेक अनधिकृत इमारतींवर, टपऱ्यांवर, वेगवेगळ्या पद्धतीच्या बांधकामावर या आधी सुद्धा कारवाई झाली होती आणि आज सकाळपासून सुद्धा तशाच पद्धतीची कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते। आता जी कारवाई झाली आहे ही आंदेकरांची सगळ्यात महत्त्वाची वास्तू समजली जाणाऱ्या वारकरी भवनावरती ही संपूर्ण कारवाई झाली। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आंदेकर ज्या परिसरामध्ये राहतात तिथून अगदी समोरच हे वारकरी भवन बांधण्यात आलेलं होतं आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी जे असतात ते वारीच्या दरम्यान थांबत असतात। त्यांना 1-1.5 दिवसांसाठी राहण्याची सोय त्यांची केलेली असते आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचं वास्तव्य असतं, कारण मुळात हा गणेशपेठ आणि नानापेठेचा जो परिसर आहे या परिसरामध्ये माऊलींची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची दोघांची पालखी याच परिसरामध्ये असते। त्यामुळे या परिसरामध्ये सगळ्यात जास्त वारकऱ्यांची संख्या असते, त्यामुळेच या वारकऱ्यांना राहण्यासाठीची त्यांची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून हे वारकरी भवन बांधण्यात आलेलं होतं। मात्र हे वारकरी भवन अनधिकृत होतं। ते कुठल्या कामासाठी बांधण्यात आलं होतं यापेक्षा महत्त्वाचं होतं की ते अनधिकृत होतं आणि त्यामुळेच आता कुठेतरी या वारकरी भवनावरती सुद्धा महापालिकेने हातोडा फिरवलेला पाहायला मिळतोय। खरं तर अतिशय मोठी ही कारवाई म्हणावी लागेल। गेल्या अनेक कारवायांपैकी सगळ्यात मोठी झालेली ही आजची कारवाई आहे। या आधी सुद्धा कारवाई झालेली होती, मात्र ही कारवाई म्हणजे अगदीच काही होर्डिंग्स असतील, काही टपऱ्या असतील अशा स्वरूपातली ही कारवाई होती। मात्र आज जी कारवाई झाली आपण जर बघितलं तर अगदी त्या कॉर्नर पासून तो मागचा कॉर्नर म्हणजे जवळपास 150-200 मीटरचा हा संपूर्ण एरिया आहे। या संपूर्ण एरियामध्ये ही कारवाई झाली आहे। वर जर बघितलं आपण तर पूर्णपणे छत तयार करण्यात आलेलं होतं, लोखंडी रॉड टाकून त्याच्यावर पत्रे टाकलेले होते आणि पूर्ण हा एरिया जो आहे तो झाकून घेतलेला होता। हे सगळं अतिक्रमण आता हटवलंय। आपण बघितलं तर जवळपास इथे 2-3 क्रेन लागलेल्या होत्या सकाळपासून, काही बुलडोजर होते आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी कारवाई सध्या आपल्याला समोर सुरू असलेली अजूनही पाहायला मिळते। सकाळी जवळपास 7 वाजेपासून ही संपूर्ण कारवाई सुरू होती आणि अजूनही ही कारवाई काही प्रमाणात सुरू आहे। या बाजूचे जर आपण बघितलं तर इथले पत्रे अजूनही तसेच आहेत। या पत्र्यांवरती सुद्धा पुढच्या काही वेळामध्ये कारवाई होईल। आजच्या दिवसभरामध्ये हे सुद्धा जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन सुद्धा पूर्णपणे पाडलं जाईल। आपण जर बघितलं तर पलीकडे काही तुकाराम महाराजांची मूर्ती असेल, ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे, मध्ये विठ्ठलाची मूर्ती वगैरे आहे, हे सगळंच कुठेतरी अनधिकृत होतं आणि त्यामुळे आता ही सगळी कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते। या सगळ्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात होता, तो म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या वास्तू इथे आहेत, इतकं मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम या ठिकाणी असताना पुणे पोलीस असतील किंवा मग पुणे महानगरपालिका असेल यांना आत्ताच जाग का आली, इतक्या वर्षात ही कारवाई का नाही पार पडली, असे प्रश्न अनेकांकडून उपस्थित केले जात होते। याविषयीच पुणे मनपाचे आयुक्त असलेले नवल किशोर राम यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला। मात्र त्यानंतर अतिक्रमणावरती कारवाई होते हे महत्त्वाचं आहे। कुणाचीही कारवाई असो म्हणजे कुणाचंही ते अतिक्रमण असो, अतिक्रमण कोणाचं आहे हे महत्त्वाचं नाही, आम्ही कारवाई करू अशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिलेली सुद्धा पाहायला मिळते। आंदेकरांच्या त्याहून येथे कारवाई झाली, त्यांना नोटीस महापालिकेने नोटीस न देता ती कारवाई झाली असा आरोप केला जातो। नाही कसं आहे की आता पीएमसीच्या हद्दीत इतके अतिक्रमण आहे, म्हणजे मी ज्या ठिकाणी जातो जर समजा की नोटीस द्यायचं असेल तर हे आम्हाला 10 वर्ष लागले अतिक्रमण काढायला। काही एकदम नियमाच्या बाहेर जर लोकांनी काम केलं असेल तर कारवाई तर करावंच लागेल। हे काही एक व्यक्तीचा विषय नाही। मी म्हणजे ज्या पद्धतीने मी पाहतो, जसं समजा की 2 दिवस पूर्वी मी पर्वती क्षेत्रामध्ये गेलो होतो किंवा कोंढवामध्ये तुम्हाला पण माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण ज्या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे त्यांना स्वतः पाडून द्यायला पाहिजे। नियम म्हणतो की सेक्शन 258 मध्ये तुम्ही नोटीस द्या, आहे बरोबर, ते सगळे मला माहिती आहे। पण शेवटी कसं आहे की पुणे शहरात जो अतिक्रमणचं प्रमाण आहे थोडा महापालिकेने कडक भूमिका घेण्याची फार गरज आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की त्या भवानी पेठेमध्ये आंदेकरांच्या अनेक अनधिकृत गोष्टी ज्या आहेत ते चालत होत्या। इतक्या वर्षात महानगरपालिकांना पुण्याच्या हितासाठी कारवाई करू वाटली नाही, मात्र आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि सातत्याने त्यांच्या या सगळ्या गोष्टी अनधिकृत असतात त्याच्यावर कारवाई होते। हे सगळं पोलीस ऑर्डर नंतर होत आहेत का? नाही, पोलीस ऑर्डरचा विषय नाही ना, पोलीस आणि महापालिकेचा जॉईंट ऍक्शन आहे। म्हणजे हे कसं आहे, पोलीस थोडे महापालिकेला काय ऑर्डर देऊ शकतात किंवा महापालिका पोलिसला काय ऑर्डर देऊ शकते। शेवटी हे दोन्ही आपला शहरच्या म्हणजे प्रशासकीय 2 मुख्य यंत्रणा आहे आणि त्यांचं संयुक्त जे काही आपला हे टीम तयार करूनच कारवाई होते। कधी कसं आहे, कधी महापालिकेला पोलिसांची गरज पडते, आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही इथे आम्हाला बंदोबस्त द्या। जेव्हा पोलिसांना असं वाटलं की महापालिकेने आम्हाला सहकार्य, महापालिकेने पण करायला पाहिजे। शेवटी दोन्ही
शहरांसाठी काम करतायत, असं काही एकमेकांच्या आदेशावरून कारवाईचा प्रश्न पण नाही. पण अंधेकर टोळीचे जवळपास 30 वर्षापासून वर्चस्व होतं त्या भागामध्ये. त्या काळामध्ये एकही कारवाई झालेली नाहीये. नाही, ज्यावेळेस म्हणजे- ज्यावेळेस ते आतमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही एवढं कडक कारवाई करताना दिसताय. त्यामध्ये असं जनतेला चर्चेला वाव आहे की तुमचे काही हितसंबंध होते का अधिकाऱ्यांचे, त्यामुळे ती कारवाई थांबली होती. कारवाई करायला खूप उशीर झाला. नाही, आता ते सगळे मला ऍक्च्युली हा जो व्यक्ती आहे किंवा त्याचं कामकाज आहे किंवा तो थोडासा एक महापालिकाचा विषय थेट नाही, तो पोलीस डिपार्टमेंटचा विषय आहे. मला काही कुठलाही इंडिव्हिज्युअल केस माहिती नाही कुठल्या बाबतीत. मात्र माझ्याकडे असा जर एक रिपोर्ट आला की काही भागात अतिक्रमण खूप प्रचंड प्रमाणात अतिक्रमण आहे, तर माझ्याकडे जर कोणीही प्रस्ताव आला तर मी माझे एकच उत्तर असतं की कारवाई करायचं. अंधेकर टोळीने आयुष कोमकर याची हत्या केल्याच्या नंतर अशा पद्धतीने मोठ्या स्वरूपाची अतिक्रमणाची कारवाई ही झालेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अंधेकर टोळीकडून गणेश काळे याची हत्या करण्यात आली आणि आता पुन्हा ही सगळी अतिक्रमणाची कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीने पुण्यामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमणं असतील ती सर्वच काढली जातील. गुंडांची जी अतिक्रमणं आहेत, गुन्हेगारांनी जे केलेले अतिक्रमण असतील त्यावरती सुद्धा आम्ही मोठ्या स्वरूपात कारवाई करणार आहोत असं मनपा आयुक्तांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पोलिसांकडून तशा पद्धतीच्या जर सूचना किंवा विनंती केली गेली तर आम्ही त्या पद्धतीने सुद्धा हे सगळं अतिक्रमण हटवणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अतिक्रमण हटवण्याच्या पूर्वी नोटीस दिली नव्हती असं इथल्या काही नागरिकांचं म्हणणं होतं. ज्यावेळी सकाळी या ठिकाणी हे सगळं पथक दाखल झालं होतं तेव्हा काही स्थानिक नागरिकांकडून या सगळ्याला विरोधही करण्यात आला होता. मात्र जर आम्ही नोटीसी देत बसलो तर अनेक वर्ष लागतील, मात्र कारवाई पूर्ण होणार नाही असं म्हणत जिथे जिथे गरज आहे, पुणे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय, त्यामुळे हे अतिक्रमण सगळंच काढून टाकण्यासाठी जे काही करावं लागेल आणि जितक्या जलद गतीने आम्हाला ते करता येईल ते आम्ही करू, अशा पद्धतीची संपूर्ण भूमिका जी आहे ती आता नवल किशोर राम जे पुणे मनपा आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा व्यक्त केलेली पाहायला मिळते. त्यामुळे भविष्यात सुद्धा अशा पद्धतीने मोठ्या स्वरूपाची अतिक्रमणाची कारवाई पुणे शहरामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. विशेषतः गुन्हेगारांनी केलेलं जे काही अतिक्रमण असेल त्यावर पुणे पोलीस सुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि या सगळ्यावरती सुद्धा कारवाई होताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.